ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती। मुंबईमध्ये मनसेला 40 जागा देण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी। 110 मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरे यांचं विशेष लक्ष। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये 200 अवैध दुकानांवर पालिकेनं चालवला बुलडोजर। कारवाईच्या निषेधार्थ दुकानदार आक्रमक, पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन, कोर्टामध्ये जाण्याचाही इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। 1160 क्युसेक्सवरून 2000 क्युसेक्सनं होणार विसर्ग। बोधा घाटावरील दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी। विकेंडमुळे भुशी डॅमला पर्यटकांची पसंती, खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन, सुरक्षा रक्षकही तैनात। पुण्यनगरीत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांचा मुक्काम। भवानी पेठेत ज्ञानोबांची पालखी तर नाना पेठेमध्ये तुकोबांची पालखी विसावली। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचं विशाखापट्टणममध्ये आयोजन। रामकृष्ण बीचवर 5 लाख नागरिकांच्या उपस्थितीमध्ये योगा। देशभरात योगा दिनाचे कार्यक्रम सुरू। इस्रायलच्या अनेक शहरांवर इराणचे हल्ले। हैफामध्ये 23 जखमी, 3 गंभीर। इस्रायलनं हल्ले थांबवले तरच चर्चेसाठी तयार, इराणची भूमिका। भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीमध्ये शुभमन गिल आणि जयस्वालची बॅट तळपली। गिल आणि जयस्वालचं शानदार शतक, पंत अर्धशतक झळकावून नाबाद। पहिल्या डावात भारताचा स्कोर 351।